नमस्कार मित्रांनो, मी दिनेश म्हात्रे स्वागत करत आहे तुमचा आमच्या चॅनलमध्ये, दिनेश म्हात्रे व्लॉगमध्ये। तुम्ही पाहत आहात हा चॅनल। आज आपण आलेलो आहोत इकडे बंदरावर वृक्षारोपण निमित्त इथे जमलेलो आहोत। आणि ही पहा सर्व मंडळी, ही बघा इथे शिक्षक वृंद आणि काही विद्यार्थी जमलेले आहेत। पहिला झाड लावून झालेला आहे ना, हा दुसरे वृक्षारोपण करत आहेत। हा मुलगा माती खणण्याचं काम करत आहे। ही आहे बाजूला बाजूला थोडा बाजूला असा बघा, इथे दुसरा झाड लावण्यात येत आहे। तिचं नाव आहे काय? नाव तुझं? आणि कुठलं झाड लावलंस तुम्ही? चिंचेचं झाड लावलंस? हा सांग। ओके, थँक्यू। पाणी द्यायला यायचे, झाड लावले त्यांनी, लक्षात ठेवायचं माझं झाड इथं आहे। हा, पाणी सांगायचं, पाणी आपला येईल तो पाणी टाकायचं। पिशवी काढ हे आतमध्ये टाका, त्या संग पिशवी काढल्यानंतर मोठी झाली नाही। हा, आपल्या झाडावर अच्छा, नंतर कुऱ्हाड घेऊन येणार नाही? हो, पण ते बारका झाड तर लावला तर नंतर मोठा होणार ना। मोठा खायला भेटतील ना, खायला काय चढशीव आम्ही झाडामध्ये, आम्ही चढू, झाडावर चढाल आणि नंतर त्याचा काय झाडावर चढून काय काय नाही गाणी बोलाल काय? आपण खाऊ नाही। हा, झाडामध्ये हा बघा तिसरा वृक्षारोपण करण्यात आलेला आहे इथे। प्रियांशु, सांग तुझं काय नाव आणि तुम्ही कुठलं झाड लावलंस? आता हा पेरूचं झाड लावलं, आता दररोज याला पाणी लागेल द्यायला, येशील ना पाणी द्यायला? हा चालेल, ओके। झाडात जाऊन आहे ना, चिंच आहे का सुबाबूल आहे? ती पण चिंचच आहे। आपण चौथ्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि हा झाड आहे चिंचेचं। आणि हा झाड लावण्यात आलेला आहे ती म्हणजे हा चौथा झाड लावण्यात आले आणि हिचं नाव आहे द्युतिका। दीपिका, कुठला झाड लावलास? चिंचेचं झाड लावलास। हा चिंचेचं झाड मोठं झाल्यावर त्याला चिंच येणार ना? मन्नत प्रशांत सांगणार मोठ्याने नाही आवाजाला। मन्नत आणि प्रशांत झाडाचं नाव आहे, सांग। हा, असे बोल। मन्नत प्रशांत, माझ्या झाडाचं नाव, ते झाडाचं नाव सांग। समोर नाव, तोच सांगायचा। बेट आहे काय? बेटाचं झाड आहे। बेटाचं झाड लावलेलं आहे, 6वं झाड। ही आहे अनुसया। अतिथी, अतिथी तुझ्या झाडाचं काय नाव आहे?
हा आणखी झाडं आहेत का तिथे? आणि हे लावल्याचे झाड त्याचं नाव काय? हा? पेटरनीचं झाड. अरे वा, म्हणजे आम्हाला खायला मिळतील पेटरनं. आयशा आणि मम्मीचं नाव अरुणा. काय हे कुठलं झाड लावलं तुम्ही? करुणाचं झाड? अरुणा आयशा बोल. झाड कुठलं लावलं? झाडाचं नाव सांग. आणि आता हे झाड कशासाठी लावतो तू? हे झाडाचा काय उपयोग आपल्याला होईल? झाडापासून आपल्याला काय मिळते? हा? अजून काय मिळते? जीवन. अजून काय मिळते? हवा, ऑक्सिजन. झाडं सावली देतात, फळं फुलं देतात. असं बोलायचं. केविन. हा? काय केविन कुठला झाड लावलास? तुमचा पण पाहिजे ना? चिंचेचं झाड लावलास? अरे वा, झाडाचं ठेवलंय. झाडाला नाव काय दिलंस मग? केविन आणि नित्तलच्याच नावाने नाव दिलेलं आहे झाडाचं. या झाडाविषयी तुला काय माहिती आहे काय? नाही माहिती. ठीक आहे. चिंचेचं झाड लावलं असा किती झाड मोठा होतं काय माहिती आहे तुला? या झाडापासून आपल्याला काय मिळेल? चिंचा मिळतील. झाड का लावलं पाहिजे? आपल्याला ऑक्सिजन मिळतो जास्त. आणखी काय माहिती आहे तुला झाडाविषयी? या झाडाचा आणखी काय उपयोग होऊ शकते? हा झाड किती उंच वाढते माहिती आहे? किती? खूप मोठं. ते तो मी साधं उत्तर देऊ शकते. खूप मोठं वाढते. किती फूट वाढते माहिती आहे काय? ना माहिती? अरे रुद्र, युअर फादर? हा कुठला झाड लावला रुद्र? सर्व चिंचेचे झाड आणलेत काय रे? हा झाडाविषयी माहिती आहे तुला? काय सांग माहिती तर. हा, हा झाड सरळच वाढतं काय? हा, किती मोठं होते झाड? खूप मोठं होते. आणि झाडाचा उपयोग काय करतात? कशासाठी? जमिनीची धूप थांबते. ओके. आणखी काय? हे झाडापासून काय लाकडं वगैरे मिळतात? लाकडं वगैरे मिळतात. आणि त्याचा आपण वापर जाळण्यासाठी सुद्धा करू शकतो. फर्निचर साठी सुद्धा करू शकतो ना? टेबल वगैरे बनवू शकतो ना मग. आणि याच्यापासून आपल्याला सावली मिळेल आता ना. हा, हा. का रे ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला आता? हा,
सर्वकडे काय झाले गोडाऊन झालेले आहेत, त्याच्यामुळे काय झाले तापमान वाढलेलं आहे, हा प्रदूषण झालंय ना, म्हणून झाडं लावायला पाहिजे. लोकांना काय संदेश देशील या झाडं लावल्यापासून? तू झाडं लावल्यास एक, आता लोकांना नाही सांगणार काय झाडं लावायला, सांगणार ना, मग बोलून दाखव. मी जसं आज झाड लावलेलं आहे, हा प्रथमेश कुठं झाड लावलास? मग खाली वाघ, झाड बारका दिसते तुझ्यापेक्षा. कुठलं झाड लावलास? नक्की झाड लावलास का येऊन तिथं उभा राहिलास? लावलास काय तुम्ही? का रे बाबा तुम्ही झाड लावलास? हा लहान मुलं लावले ते मला समजलं, समजा त्यांचा कार्यक्रम होता म्हणून ते लावले. तुम्ही का लावलास? ओके. आणि त्याला समाजाची मुलांनो बघा, सर्व प्रेक्षक जे पाहत आहेत, आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे आणि झाडं लावलं पाहिजे. म्हणून हा बघा, हा सुद्धा मुलगा आता छोटी छोटी मुलं इथं लावलाय झाड, पण हा याला सुद्धा चिंता आहे प्रदूषण वाढलं नाही पाहिजे म्हणून, आणि याने सुद्धा एक झाड लावलेलं आहे. तसं तुम्ही सुद्धा एक झाड लावा नक्की, आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते पण आलेले आहेत. हा तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत आमच्या केलोनी पाड्यावर आणि उगरीवर आपण झाडं लावण्याचा एक कार्यक्रम केलेला आहे, आणि त्यासाठी एक लहान लहान मुलंही जमलेले आहेत. हा रुद्र आहे. सर काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? रायगड जिल्हा परिषद शाळा केलोनापाडा याच आपण इको क्लब मार्फत जे वृक्षारोपण केलेलं आहे. आता झाडांचे खूप महत्त्वाचं म्हणजे शासनाकडूनच जे परिपत्रक आलेलं आहे त्यानुसारच आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. उपक्रमाचं उद्दिष्ट आहे की जे आता ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे त्याच्यामुळे निसर्गाची जी हानी होत आहे ते टाळण्यासाठी ते आपण झाडं लावली पाहिजे प्रत्येकाने. तरी आम्ही आज नवीन एक उपक्रम असा केला की प्रत्येक झाडाला विद्यार्थ्याचं नाव आणि त्याच्या पालकांचं नाव दिलेलं आहे, आणि अशा प्रकारे आज आम्ही वृक्षारोपण इथं केलेलं आहे. आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही एका ओसाड जागेवर त्यांचे वृक्षारोपण केलेलं आहे. टाळ्या वाजवा मुलांनो. ओके, तुम्ही काय सर सांगाल या कार्यक्रमाविषयी? आज या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलोनीपाडा या शाळेच्या वतीने आपल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गांनी या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम मोठ्या जोमाने, उत्साहाने, जल्लोषाने राबवलेला आहे. या पाठीमागचा उद्देश शासनाचा आहे. शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्या हाती सोपवलेले आहेत. ते उपक्रम आपल्याला करत असताना आनंद तर होतोच, परंतु त्यासोबत आपण आज या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण, कारण आज काळाची गरज आहे. येत्या मे महिन्यापासून आपण पाहिलेलं आहे की तापमान आपल्या रायगडमधले नव्हे तर इतर जिल्ह्यातले देखील तापमान खूप वेगाने वाढत आहे, आणि त्या वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी उष्माघाताचा प्रकार झालेला आहे. आता हे टाळण्यासाठी आपल्याला एकच उपाय ठेवलेला आहे शासनाने की आपल्याला खूप प्रकारची झाडं लावली पाहिजेत. अतिशय जास्त पानं असणारी झाडं जर आपण या उपक्रमाच्या माध्यमाने लावली तर आपल्या या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन लागणार आहे ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला झाडे देतील, आणि पुढे जे आयुष्यात अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला जे परिणाम भोगावे लागणार आहेत ते भोगावे लागू नये म्हणून बघा, आज जर विचार केला तर आज बऱ्याच ठिकाणी जाहिरात येते की आपल्याला याच्या पुढे की गळ्यामध्ये ऑक्सिजनचे बाटले घालण्याची वेळ असं भाकीत केलेलं आहे शासनाने. म्हणून तर हा शासनाने वेगवेगळ्या प्रकारे प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे झाडांच्या माध्यमातून, झाडे लावा, झाडे जगवा किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, अशा प्रकारे उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती देत आहे. ते आपण वेगवेगळ्या प्रकारे विविध पद्धतीने आणि व्यवस्थित उत्साहाने पार पाडायला हवे. तसाच हा आमचा शाळेचा उत्साह पाहून आज शाळेमध्ये असणाऱ्या माता पालक गट, तरुण मंडळी आणि इतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक इको क्लबच्या माध्यमातून आम्ही झाडे लावलेली आहेत, आणि त्याबद्दल मी आमचं सर्वांचं या येणाऱ्या पालकांचं धन्यवाद आणि आभार. आणि जो प्रसार माध्यमासाठी आपला व्यक्ती इथं उपस्थित आहे की त्यांच्यामुळे या शाळेचं नाव, या विद्यार्थ्यांचं नाव आणि या पालकांचं नाव पुढे प्रसारित होणार आहेत, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं देखील मी या शाळेच्या वतीने आभार आणि स्वागत देखील मानतो.